मराठा आंदोलकांचा मुंबईतील मुक्काम वाढल्यानं दळणवळणाचा गंभीर पेच निर्माण झाला। सकाळपासून मुंबईमध्ये कामासाठी नोकरदार वर्ग येण्यास सुरुवात झाली। सध्या सीएसएमटी स्थानकाच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी गर्दी केली। सकाळपासून नोकरदार देखील कामासाठी येत असल्यानं गर्दी वाढण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांकडून सीएसएमटी स्थानकामध्ये अनाउन्समेंट केली जाते। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, नेमकी अनाउन्समेंट काय केली जाते ते व्यवस्थित ऐकू येत नाही। नेमकं काय आवाहन पोलिसांकडून आंदोलकांना केलं जाते आणि आंदोलकांची मग त्यावर आता रिस्पॉन्स नेमका कसा आहे? विक्रांत, सीएसएमटी मध्ये जी गर्दी वाढते या गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून जे हँड माईक आहेत, स्पीकर आहेत, त्याचा वापर केला जातोय। कारण मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमधून मुंबईकर, सामान्य मुंबईकर असतील किंवा या सीएसएमटीच्या सगळ्या स्थानकामध्ये माझ्या पाठीमागे असलेले हे सगळे मराठा बांधव आपण बघतोय जे मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत, ते आपल्याला या सगळ्या भागामध्ये त्यांची गर्दी आपल्याला या सगळ्या भागामध्ये वाढताना बघायला मिळते आहे। आणि या सगळ्या गर्दीचं नियोजन पोलिसांकडून केलं जातंय। अनाउन्समेंट जी ती केली जाते आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी अशा पद्धतीनं जे सगळी कुमक आहे पोलिसांची ती आपल्याला या सगळ्या भागामध्ये दिसते। कारण या सगळ्या परिसरात आता कामावर येणाऱ्या लोकांची देखील गर्दी वाढताना आपण पाहतोय आणि त्यांना त्रास होणार नाही याची जी सगळी खबरदारी आहे ती आरपीएफ जवान असतील किंवा त्यासोबतच पोलीस असतील त्यांच्याकडून घेतली जाते। आता सामान्य जे काही मुंबईकर आहेत कामावर येणारे ते आपण लोकलमधून बाहेर येताना बघतोय आणि मोठ्या संख्येनं ही सगळी गर्दी या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामुळे स्पीकरचा वापर करून या ठिकाणी जी सूचना आहे गर्दी नियंत्रण करण्यासाठी ती आपल्याला या सगळ्या भागामध्ये केली जातानाच दिसते। आपण बघतोय की स्पीकरच्या माध्यमातून हे सगळं गर्दीचं नियंत्रण या ठिकाणी केलं जाते। काय नेमक्या सूचना तुम्ही देताय, काय आवाहन करताय? आपले मराठा बांधव पाठीमागून येत आहेत, त्यांच्यासाठी रस्ता मोकळा ठेवायला आणि चलत राहायला, शांततेत हे करायला सांगितलं। आपण बघतोय की गर्दी जी आहे ती या ठिकाणी जास्त होऊ नये यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे। आपण आत्ता सीएसएमटी स्थानकातली ही सगळी जर दृश्य बघितली तर आत्ता या सगळ्या भागामध्ये जे सामान्य मुंबईकर आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी कामावर येतानाचं चित्र दिसतंय आणि या सगळ्या गर्दीला पुढे सरकवण्याचा प्रयत्न हा जो आहे तो पोलिसांचा आपल्याला दिसतोय आणि त्यासोबतच आरपीएफचे जवान, काही मराठा स्वयंसेवक देखील हँडस्पीकरच्या माध्यमातून या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण पाहत असू की लोकल येण्याची जी संख्या आहे ती देखील आता हळूहळू वाढते। कारण कामावर येणाऱ्या सगळ्या लोकांच्या ह्या वेळा आणि त्याचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी पोलिसांना करावं लागते। कारण लोक जर जास्त वेळ या ठिकाणी थांबून राहिले तर या ठिकाणी गर्दी होऊ शकते आणि त्या गर्दीतून कुठल्याही प्रकारचा जर आपण विचार केला तर लोकांच्या ज्या एकूण गर्दीतून संख्या वाढण्याच्या ह्या सगळ्या घटना आणि त्यातून एक कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याचा जो सगळा प्रयत्न आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। काही सामान्य मुंबईकर येत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोल। तुम्ही सामान्य मुंबईकर आहात, कसा अनुभव रोजच्यापेक्षा वेगळा? बहुत खराब लग रहा है, क्या करें? काय सामान्य मुंबईकर म्हणून काय वाटतं? ते त्यांच्या भांडतायत, त्यांच्याकरता त्यांचा हक्क आहे तो मागतायत। लोकल मधला रोजचा प्रवास आणि आजचा प्रवास काही वेगळे पण जाणवत? गर्दी आहे। आपण बघतोय की हे कामावर येणारे सगळे मुंबईकर त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत। रोज येता, आज गर्दी आहे का लोकल मध्ये? एक मिनिट येते 5 रूम
कैसा अनुभव है आपका हल्दी नाते और आज का अनुभव कैसा? अभी ऐसा है कि इतना लोग हो गया है कि इतना अड़चन हो रही है, लेकिन तभी भी हम बोल नहीं रहे क्योंकि लोगों को बहुत परेशानी भी हो रही है। लोकल में परेशानी हो रही है, साथ में जहाँ पे लोकल में जाते हैं वहाँ पे भी बहुत परेशानी क्यों ऐसा क्यों? परेशानी इसलिए हो रही है कि लोग इतना बढ़ गए हैं, इतना बढ़ गए कि हमको समझ में नहीं आ रहा है कि करे क्या। और उसी के लिए सुबह जल्दी निकालना पड़ता, शाम को भी जल्दी निकालना पड़ता, क्योंकि लोकल में इतना प्रॉब्लम हो रहा है कि बहुत रश हो जाता है। आपण बघतोय की हे सामान्य मुंबईकर जे रोज या सगळ्या भागामध्ये कामावर येत असतात त्यांचे हे अनुभव जे आहेत ते आपण ऐकतोय आणि त्यांचं म्हणणं आहे की रोजच्या पेक्षा गर्दी सगळी या भागात वाढताना त्यांना दिसते आणि त्यामुळे लोकलमधून प्रवास करताना देखील त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मराठा आंदोलकांच्या काही प्रतिक्रिया आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही आमच्या कमून ऐकून घेत नाही. बोला ना बोला ना ऐकलं तुमचंच ऐकलं. आम्ही रेल्वे स्टेशनला नाही थांबा, तुम्हाला वाटतंय बरोबर पब्लिकला, पण आम्हाला आझाद मैदानाला बसायला जागा नाही आहे ना. इथल्या लोकांना परेशानी होती हे बरोबर आहे, आम्हाला गलत आहे, पण आम्हाला आझाद मैदानाला बसायला जागा नाही. तिथं सगळी घाण आहे, मग आम्ही राहणार कुठं? सरकारने आमची व्यवस्था केली नाही ना राहण्यासाठी. काय अडचणींचा सामना करावा? सगळ्यात अडचण येते सर आम्हाला. पूर्ण खायाप्याची सुद्धा पाण्याची अडचण आहे सध्या. जसं आम्हाला पाहिजे तसं मिळत नाहीये सर. पूर्ण गैरसोय केली शासनानं आणि जाणून बुजून करताय शासन. शासनाला माहित होतं ना, आम्ही सांगितलंच होतं शासनाला ऑलरेडीच. आम्ही अगोदरच सूचना केलेल्या होत्या ना या गोष्टीच्या. मग शासन काय करताय बरं असं हे? हा? याला सगळी सरकार जबाबदार आहे. सरकारला आम्ही आधीच फडणवीस साहेब जबाबदार आहेत. त्याला आम्ही आधीच सांगितलं होतं त्यांना आम्ही येणार आहेत, आमची सोय करा, पण त्यांनी जाणून बुजून सगळे बंद केले. खाऊ गल्ल्या बंद केल्या. पावसामुळे आमची अडचण होती. 2 दिवस आम्ही उपाशी होतो, पण आता आमच्या मराठा बांधवांनी ट्रकचे ट्रक भरून आम्हाला जेवायला पाठवलं. सगळ्या लोकांना, इथे मुंबईच्या लोकांना पण आम्ही जेव घालू शकतो इतकं आमच्याकडे आज खायला आहे. इथं आमच्या एकच मागणं आहे की आमच्या लेकराबाळासाठी त्यांनी पूर्ण आरक्षणाचं देऊन टाकावं आणि त्याने विषय संपवून टाकावं, नाहीतर याचा उद्रेक भारी होईल. हे सरकारनं बघून घ्यावं. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, परंतु मराठा जेव्हा जागा होतो, आज मुंबईत सगळ्यांना बघायला मिळत आहे की मराठा सगळ्या एकवटीने जुटला आहेत आणि आम्हाला आरक्षण हे मिळालं पाहिजे. आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे. ते कायद्याच्या सगळ्या कसोटीत बसत नाही असं सरकारकडून सांगितलं. सरकारने जरी सांगितलं, सरकारने जर विचार केला, आता मला सांगा तामिळनाडूमध्ये नाही का? तामिळनाडूमध्ये चालतंय, तर आपल्या महाराष्ट्रात का चालत नाही? 1994 कायदा नव्हता का? 1994 जे कायदा होता, कायद्यामध्ये तरतूद होती का? असं लिहिलं होतं काय सरेला द्या म्हणून आरक्षण? शरद पवार साहेबांनी 1994 एकदम डायरेक्ट 16% ते 32% करून टाकलं. काय करून टाकलं? तेव्हा कायदा नव्हता का? तेव्हा चालत का? ज्या मराठाच्या 58 लाख कुणबी नोंदी निघाल्यात त्यांना तातडीने आरक्षण द्यावं. राहिलेल्या लोकांना मराठवाडा हैदराबाद गॅजेट संस्थाचे जे काय असतात जरंगे पाटील आमची मागणी करीत आहेत, त्या मागणीला भरपूर परिषद आहे. आम्हाला इथं येण्याची सोय नव्हती, तरी पण आमची वाहनं अडवली आहेत. आमचे 40 काय गैरसोय झाली? गैरसोयमध्ये शासनाकडून कोणतीच व्यवस्था झाली नाही. प्रॉपर मुंबईच्या लोकल माणसानं आमची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. जागोजाग 30-30, 15-15 किलोमीटर आम्हाला पायी ट्रेनने यावं लागत आहे. गाड्या आमच्या पार्किंगला दूर आहेत आणि त्यात सगळे सोरे हे महत्वाचा मुद्दा आहे. कारण आमचे माझे वडिलाचे मामा विदर्भामध्ये आहेत, त्याला आरक्षण आहे ओबीसी मध्ये. मग मी कोण आहे? ओबीसीत ना सगळे सोरे म्हणजे माझे वडिलाचे मामा आजूळ ते ओबीसी आणि आम्ही मराठा. कारण आम्ही मराठ्यामध्ये राहतो, आम्ही प्रॉपर हिंगोली जिल्ह्याचे आहो आणि आम्हाला इकडे मराठ्यामध्ये आरक्षण नाही. त्यामुळे आम्ही जरंगे जबाबदारी सरकार जबाबदार आहे या गोष्टीला. सरकार कसं झालंय माहितीये का? आरक्षण नाहीये. गाढवाच्या घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढव चाललंय पुढं. आम्हाला 95-80% मराठा समाजाच्या मुलांना आहेत, तरी सुद्धा मराठा समाजाची मुलं कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसत नाहीत, नोकरीमध्ये बसत नाहीत. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. कसा अनुभव आहे तुमचा? मुंबईत तुम्ही आंदोलनाला आहात, काय काय अनुभव आहे तुमचा? आमच्या मुलांसाठी आरक्षण पाहिजे सर आम्हाला. जामखेड, अहिल्यानगर. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. आम्ही इटून आलेलो धाराशिव जिल्हा. आता अशी अडचण आलेली आहे आम्हाला. अन्न पदार्थाचे आमचे जे गाड्या आलेल्या आहेत त्या वाशीलाच अडवल्या आणि नंतर आमचे जे मागचे जे गावाकडून जे बांधव आहेत का त्यांनी परत आले. त्यांना चलन काढलं, त्यांचं चलन काढलं गेलं त्यांचं. त्यांना फाईन लावली गेली कारण ते गाड्या आलेल्या आणि सगळे इथलं खायचं प्यायची सुव्यवस्था सगळी बंद केली ती.
मराठी बांधव आमच्या गावाकडून येऊन त्यांनी काय केलं, पूर्ण त्यांचं सामान आणून त्यांनी गाड्या तरी पण अडवल्याच होत्या. इथं पाण्याची व्यवस्था नाही, नुसते ते बॅग आणून बसले बाथरूमला, त्याला पाणी नाही. इतकं एवढ्या अडचणीत तिथं लाईट नाही आझाद मैदानामध्ये. कोणत्या गाड्या अडवल्या तुम्ही? आमच्या गाड्या खाण्यापदार्थाच्या अन्नपदार्थाच्या गाड्या अडवल्या ना, मेन जे अन्नपदार्थाच्या गाड्या आहेत त्या सगळ्या अडवल्या वाशिवला. मुंबई महापालिकेची घाण आहे. आमच्या जवळजवळ 1000-1500 गाड्या आहेत आमच्या नुसत्या अन्नपदार्थाच्या. मुंबई महापालिकेला किती घाण आहे हो. काही उतरून टाकायला तुम्ही माणसं येणार, कोणी संडासला जर गेलं त्याला पाणी नाही, पाण्याची सुद्धा व्यवस्था केली नाही सरकारनं. इतकं सरकार नाईलाजानं मराठ्याचा सूड घेते. तात्काळ मराठा मुंबईकर म्हणतात की त्यांना त्रास होतो. एवढीच जर त्यांना अडचण होत असेल त्यांना आमच्या सोबत उभं राहावं, सरकारला तयार करावं, आम्हाला आरक्षण द्या, आम्ही लगेच जातो गावाकडे. आमच्या आम्हाला काही हाऊस नाही तिथं. आम्हाला त्यांनी सहकार्य करावं मुंबईच्या लोकांनी, आम्ही आमच्या गावाकडे जातो. त्यांनी सरकारला तयार करावं, आम्हाला आरक्षण द्या म्हणून. आमचे लेकरं बाळ आज आम्ही इतकाले शिकून काय करायचं आम्हाला आरक्षणामुळे आम्ही कुठे लागण. ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रतिक्रिया, या सगळ्या भावना तुम्ही समजून घेत राहा. तुर्तास धन्यवाद. तुम्ही सामान्य मुंबईकर आणि मराठा आंदोलक दोघांच्याही भावना पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्यासाठी.